गणेशोत्सव नागपुरात होतोय, आज तुम्ही दर्शनाला आले, काय सांगा? महाराष्ट्र सरकारने यावर्षी आपला जो गणेशोत्सव आहे त्याला राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आणि आपण देशभरात आणि जगातल्या काही देशांमध्ये सुद्धा यावेळेला गणेशोत्सव आणि गणरायाच्या या आगमनाच्या आनंदामध्ये सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम याची परंपरा तिथपर्यंत पोचवतो, ती पोचवली। आणि मग मुंबईमध्ये ज्यावेळेला श्रीमंत राजे मुदोजी राजे भोसले यांची माझी भेट झाली त्यावेळेला ही एक ऐतिहासिक परंपरा 238 वर्षाची परंपरा असलेला हा मस्कऱ्या गणपती जो नवसाला पावणार आहे याची आख्यायिका आणि परंपरा माझ्या लक्षात आली आणि म्हणून गणरायाच्या चरणी नतमस्तक व्हायला आणि राज्य महोत्सव राज्याने केल्यानंतर या पद्धतीची विशेष ज्याची ओळख आहे अशा गणेशोत्सव गणरायाच्या बाबतीत राज्य सरकारने नोंद घ्यावी, त्याबद्दल कार्यक्रम यापुढे करावेत आणि जगभरासमोर या सगळ्या माहिती याव्यात, हाही त्याच्या मागचा हेतू होता। आणि म्हणून मी दर्शनासाठी आणि श्रीमंत राजे मुदोजी राजे भोसले यांना भेटण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहे। तत्पूर्वी तुम्ही संघ मुख्यालयात पण भेट दिलेली आहे, या दौऱ्यादरम्यान आशिषजी पण संघ मुख्यालयात, कारण की शताब्दी वर्ष आहे, मोठा सोहळा होता संघाचा। दोन्ही आशिषना संघाचा आशिष आहे तोच दृढ आहे, एवढंच त्या भेटीमागचं कारण आहे। कालची जी मॅच झाली त्यावरून विरोधक आक्रमक आहे। संजय राऊत म्हणते की पाकिस्तानला पैसे कमवून देण्यासाठी तुम्ही ज्या 26 जणांचा मृत्यू झाला ते विसरलेले आहे भाजपकडून। सर्वात प्रथम तर जो दुर्दैवी हल्ला दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या आपल्या तमाम भारतीय दुःखी अंतःकरणात असलेल्या परिवाराबरोबर सरकार 100% आहे। ऑपरेशन सिंदूर हे आपल्या तिन्ही सैन्याचं शौर्य आणि पराक्रम दाखवतं की आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले। आपल्याला याची कल्पना आहे जगभरातल्या विविध एजन्सीज ज्या वेळेला असा तर्क काढत होते की आतंकवादी परांगदा झालेत, पलायन झालेत, पळून गेलेत, भारतात नाहीत, त्यावेळेला आपल्या सेना आणि सैनिक पराक्रम आणि सरकारची असलेली योग्य नीती यामुळे त्या आतंकवाद्यांना सुद्धा शोधून काढून त्यातल्या लोकांना यमसदनास पाठवण्याचं काम या आपल्या शूर सैनिकांनी केलं आहे। ऑपरेशन सिंदूरमध्ये या सर्व गोष्टी संपूर्ण आपल्या देशाच्या स्वाभिमानाच्या साठीच्या जगासमोर ताठ मानेने उभं राहून भारताने केल्या। कदाचित हीच पोटदुखी उबाटा सेना आणि संजय राऊत यांना असेल, जे दुःख आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर शोधून हुडकून या आतंकवाद्यांना यमसदनास पाठवल्यानंतर जे दुःख आणि पोटदुखी पाकिस्तानला झाली आहे तीच पोटदुखी संजय राऊत यांना झालेली आहे। आणि म्हणून या पोटदुखीतून अतार्किक विषयावर या पद्धतीचं वक्तव्य उबाटा सेना आणि संजय राऊत करतायत। या दोन भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचा सामना नव्हे। भारताची भूमिका स्पष्ट, पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना भारतीय भूमीवर पाय ठेवू देणार नाहीत। भारत पाकिस्तानमध्ये सामना खेळायला जाणार नाही। भारत आणि पाकिस्तान दोन मिळून काही क्रिकेटचे सामने करणार नाहीत। ही भूमिका अतिशय स्पष्ट आहे। ही भूमिका लपवल्या जाते विरोधकांकडून, पण भारतीय नागरिकांना माहिती आहे काल झालेली मॅच ही एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे, बहुराष्ट्रीय स्पर्धा आहे। आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताने खेळूच नये ही भूमिका मांडणारे संजय राऊत कोण? भारताने आपला खेळाडूंचा सुद्धा जो पराक्रम आहे तो आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळूच नये ही भूमिका मांडणं अतार्किक आहे। त्या तमाम ज्यांनी आपल्या परिवारातले लोक गमावले आहेत त्यांच्यासाठीचा बदला घेण्याचं काम सरकार करते आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेशी त्याची तुलना करणं याचा अर्थ संजय राऊत यांना मी सांगेन की एवढंच पाक नावाची दुश्मनी तुमच्या मनात आहे
तर कदाचित उद्या ते वाक्यही वापरू शकतात की आजपासून महाराष्ट्रात आले पाक खाऊ नका. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. अशा पद्धतीचं अतार्किक बोलणारे संजय राऊत आहेत. शरद पवार काल म्हटले की महाराष्ट्रात सामाजिक ऐक्याची वीण जी आहे ती उसवलेली आहे. ओबीसी आणि मराठा संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पवारांचं कोणी उसवली? पवार साहेबांना माझं एवढ्या ज्येष्ठ नेत्याला प्रश्न विचारणं सोयीचं नाही, योग्य नाही. पण सामाजिक वीण यावर जर पवारसाहेब भाष्य करत असतील तर मला त्यांना आठवण करून द्यायला लागेल. याच पुण्यात जाऊन पवारसाहेब तुम्ही हे वक्तव्य का केलं की पुण्यात आता कुठली पगडी चालेल, टिळकांची का फुलेंची? ही सामाजिक वीण आणि त्याबद्दलच्या तुमचं वक्तव्य यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे? याच महाराष्ट्रामध्ये तत्कालीन राजू शेट्टी यांनी आंदोलन केलं त्यावेळेला जैन आम्हाला शेती शिकवणार का? हे आपल्या पक्षाकडून होणारं वक्तव्य हे कुठल्या जाती ऐक्याचं वक्तव्य आहे आणि म्हणून त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये. आम्ही आणि सरकारने केलेली भूमिका ओबीसींचं किंचितही काढणार नाही, काढण्याचा प्रश्नच नाही, काढू देणार नाही आणि मराठा समाजाला त्याच्या कायदेशीर हक्कापासून वंचित करणार नाही, वंचित केलं जाणार नाही, ही भूमिका आहे. नाशिकची जागा बघायला जात आहे तुम्ही रामटेकला. ईव्हीएम कशा पद्धतीने मदत चोरी होते याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. नाही, प्रात्यक्षिक त्यांच्या पक्षाच्या जर अधिकृत अधिवेशन काय कार्यशाळा जे काय असेल यात दाखवलं असेल आणि प्रश्नचिन्ह जर पवार साहेबांचा पक्ष निर्माण करत असेल तर पहिली माझी मागणी आहे, पहिला रोहित पवारांचा राजीनामा घ्या आणि मग प्रश्न विचारा. पहिला सुप्रिया सुळेताईंचा राजीनामा घ्या आणि मग मतचोरीवर प्रश्न विचारा. याच व्यवस्थेतून, याच निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेतून रोहित पवार विजय मिळवणार, सुप्रियाताईंचा विजय चांगला झाला म्हणणार आणि बाकीचे जिंकले तर प्रश्न निर्माण करणार. आणि म्हणून यांची भूमिका म्हणजे आपला तो बाबा आणि दुसराचा तो कार्टा अशी आहे. आणि त्यामुळे पहिलं राजीनामा द्या रोहित पवार आणि सुप्रियाताई आणि मग मतचोरीवर प्रश्न निर्माण करा, हा आमचा त्यांना सल्ला आहे. कुठेतरी मंगल प्रभात लोढांनी मराठी झालं. कुठेतरी एक मराठीचा घेऊया. रामटेकला तुम्ही फिल्मसिटीची जागा पाहायला जात आहे. कधीपर्यंत फायनल होईल आणि काम प्रत्यक्ष कधीपर्यंत सुरू होईल? विदर्भातल्या तरुणांना हाताला काम आणि ऍक्टिंग करण्याची संधी कधी पडेल? महाराष्ट्र सरकारचे धोरणच आहे की जास्तीत जास्त चित्रनिर्मिती, चित्रपट निर्मिती आणि त्यासाठीचं असलेलं शूटिंग आणि सर्व तंत्रज्ञानिक यंत्रणा या महाराष्ट्रातच जास्तीत जास्त निर्माण कराव्यात आणि देशभरातून आणि जगभरातून या व्यवसायाचं आकर्षण केंद्र महाराष्ट्र बनावं. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी जो एक दिशादर्शक रोडमॅप बनवला ज्यामध्ये आमचे सन्माननीय मंत्री आशिष जयस्वाल यांनी प्रचंड परिश्रम केले, त्यामध्ये मुंबईतल्या फिल्मनगरीप्रमाणेच किंवा त्याबरोबरीनेच एक रामटेकला अद्यावत अशी फिल्म सिटी, फिल्म नगरी ही व्हावी. गेल्या वेळेला मी आलो त्यावेळेला त्याची बैठक, त्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली. आज त्याचा पुढचा टप्पा आहे. नवीन वर्षामध्ये या ठिकाणी नवीन फिल्म सिटीचं रामटेकला काम होईल. विदर्भातील नागरिक, विदर्भातील कलाकार, विदर्भातील तंत्रज्ञ यांच्या रोजगाराचं केंद्र हे त्या ठिकाणी होईल. या पद्धतीची घोषणा आज मी या ठिकाणी करतोय. कुठेतरी मंगल प्रभात लोढांनी काल कबूतरखान्यांचं उद्घाटन केलं आहे. काय वाटतं? कारण मुंबईमध्ये कबूतरखान्यावरून बराच वाद सुरू आहे आणि आता पुन्हा नवीन आहे कबूतरखान्याचं उद्घाटन. काय वाटतं? बघा, लोढाजी राज्याचे सन्माननीय मंत्री आहेत. ते बेकायदेशीर कुठलंच कृत्य करणार नाही आणि कायद्यात राहून केलेल्या कृत्याला कोणी प्रश्न उपस्थित करणं हे योग्य नव्हे. सर, हिंदी में बताइए कि कल इंडिया मैच जीती है, क्या कहेंगे इस बारे में? भारत तो जीतने वाला था ही और कल फिर एक बार भारत ने दिखा दिया दुनिया को कि पाकिस्तान की ऐसी की तैसी करने में भारत की सेना जितनी सक्षम है वैसे भारत के हमारे क्रिकेट प्रेमी और क्रिकेट खेलने वाले खिलाड़ी भी सक्षम है. और उसके कारण मुझे बहुत अच्छा लगा कि अपने कप्तान सूर्या ने ट्विटर पे ये विजय पहलगाम के अपने जो दुर्दैवीपूर्ण मृत्युमुखी हमारे परिजनों के
दुख के ऊपर इलाज या दुख के ऊपर एक ठोस ऑपरेशन सिंदूर में अपने सेना ने कार्रवाई की, उन सेना को उन्होंने विजय समर्पित किया है। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।